नमस्कार मित्रांनो, अतिशय सोप्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. कमीत कमी 2 सेकंदामध्ये गणित कशा पद्धतीनं सुटेल अशा पद्धतीच्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत, ते पहा. नमस्कार मित्रांनो, असे काही गणित असतात की त्याचं उत्तर आपल्याला 1 ते 2 सेकंदामध्ये देता येतं. अशा महत्त्वाच्या ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये देत आहे. पहिलं गणित पहा. 1 छेदस्थानी 75 गुणिले 100 अधिक 1 छेदस्थानी 100 गुणिले 25 वजा 1 छेदस्थानी 75 गुणिले 25. एक लक्षात आलं असेल तुमच्या की अशा पद्धतीचं गणित असेल. पहा, 75 गुणिले 100 आणि 100 गुणिले 25 यात 100 कॉमन आहे आणि या दोन संख्येची बेरीज किती येते? 100. अशा जर पद्धतीचं आणि पुन्हा 75 आणि 25 या दोन्हीची बेरीज किती येते? 100. ह्या दोन संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. 75 गुणिले 100 आणि 100 गुणिले 25 या दोन्हीची बेरीज किती येते? 100. असे मान्य असेल त्यांची बेरीज असेल आणि वजाबाकी त्याच या दोन भिन्न संख्या असतील म्हणजे 75 गुणिले 25 आणि त्यांची वजाबाकी असेल तर याचं उत्तर किती येतं? 0. हा साधा सोपा नियम आहे. याचं उत्तर किती येतं? 0. म्हणून अशा पद्धतीचं गणित आलं तर लगेच डोळे झाकून किंवा लगेच उत्तर आपल्याला एका सेकंदामध्ये सुटतं. त्याचं उत्तर किती येतं? 0. मात्र रचना अशी असली पाहिजे. तशाच पद्धतीची रचना खाली देखील दिलेली आहे की पहा, 1 छेदस्थानी 14 गुणिले 50 अधिक 1 छेदस्थानी 36 गुणिले 50. पहा, 36, 14 आणि 36 यांची बेरीज किती येते? 50. आणि याही दोन्ही संख्येची बेरीज किती येते? 50. त्यांची बेरीज आहे, एकदा वजाबाकी आहे, म्हणजे याचं सुद्धा उत्तर किती असेल? 0. समजलं ना मुलांनो? अशी रचना असेल तर उत्तर किती येतं? 0. तर मुलांनो, पुढचा व्हिडिओ आपण पाहतोय की काय की 1 छेदस्थानी 1 गुणिले 2 अधिक 1 छेदस्थानी 2 गुणिले 3 अधिक 1 छेदस्थानी 3 गुणिले 4 अशा क्रमाने येणाऱ्या संख्येचा गुणाकार असेल. 1च्या फरकाचा गुणाकार, इथेही 1च्या फरकाचा गुणाकार आहे आणि 1च्या फरकाचा गुणाकार आहे. त्यांची बेरीज आहे आणि ह्या संख्या कशा आहेत? क्रमाने आहेत. तर याचं उत्तर असतं, हा जो छेद आहे हा छेदच या संख्येचं उत्तर असतं, म्हणजे 3 छेदस्थानी 4. समजलं? अशी रचना असेल तर या पद्धतीचं. कधी कधी असं डॅश 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 करून दिलेलं असतं आणि मग असं लिहिलेलं असतं 21 गुणिले 22. तर याचं उत्तर किती असं मुलांनो? 21 छेदस्थानी 22. समजलं ना? मग पहा, नंतर दुसरं गणित दिलेलं आहे या ठिकाणी. 2 छेदस्थानी 1 गुणिले 3 अधिक 2 छेदस्थानी 3 गुणिले 5 अधिक 2 छेदस्थानी 5 गुणिले 7. या ठिकाणी 2चा फरक आहे, या ठिकाणी 2चा फरक आहे, या ठिकाणी 2चा फरक आहे आणि अंश किती आहे? 2. त्यांची बेरीज आहे, याही देखील 2च्या फरकानं क्रमानं आहेत. अशी जर मान्य असेल तर याचं उत्तर येतं 5 नंतर कोणती संख्या? 6 आणि हे छेद आहे असं 6 छेदस्थानी 7. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येतं. त्यानंतर पहा, वरचीची रचना खाली दिलेली आहे, परंतु इथं बेरीज आहे, या ठिकाणी काय आहे? वजा आहे. या ठिकाणी काय आहे? बेरीज आहे, या ठिकाणी वजा आहे. असं जर असेल तर बेरीज असेल तर 3 आणि 4 आपण 3 अंश आणि 4 छेदस्थानी घेतो, बेरीज असेल. आणि जर वजाबाकी असेल तर याचं उत्तर येतं 1 छेदस्थानी 4. 3 छेदस्थानी 4 येणार का? नाही. बेरजेमध्ये 3 छेदस्थानी 4 येणार, परंतु वजाबाकीमध्ये किती येणार? 1 छेदस्थानी 4. अशा पद्धतीनं आपल्याला हे गणित साध्या सोप्या पद्धतीनं ही गणितं सोडवता येतात. किती साध्या सोप्या ट्रिक्स आहेत. त्यानंतर आपण पुढचं गणित पाहतोय. अतिशय सोपे असणारे गुणाकार पहा. 82 गुणिले 15 अधिक 18 गुणिले 15. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये 15 हे काय आहे? कॉमन आहे. पहा, 15 आणि या दोन्हीची बेरीज किती येते? 100. म्हणून 82 अधिक 18 बरोबर 100 यांची बेरीज येते आणि कॉमन किती आहे? 15. किती कॉमन आहे? 15. यांचा गुणाकार करा, याचं उत्तर येतं 1500. अशाच पद्धतीचं गणित परीक्षेला दिलेलं असतं. किती सोपं आहे. याच्यामध्ये कॉमन संख्या 15 आहे आणि या दोन्हींची बेरीज 100 येते. त्याहीमध्ये बघा, कॉमन संख्या किती आहे? 52 आहे. हे 52 घ्या, गुणले या दोन्हींची बेरीज करा, या दोन्हींची बेरीज येते किती? 1000. म्हणून याचं उत्तर येतं 5200. समजलं कशा पद्धतीने सोडवलं आहे ती. त्यानंतर आपण पुढचं गणित पाहतोय की याही ठिकाणी कॉमन कोणती संख्या आहे? 84 गुणले या दोन्हींची बेरीज करा, तेही बेरीज येते 1000.
म्हणून याचं उत्तर येतं 8400. अतिशय सोप्या ट्रिक्स आहेत. त्याच्यानंतर याही ठिकाणी कॉमन संख्या किती आहे 55 गुणिले या दोन्हींचा विचार करा. इथं बेरीज आहे का नाही. या ठिकाणी काय आहे वजाबाकी आहे. म्हणजे 1084 मधून हे 84 वजा करा. काय 1084 मधून हे 84 वजा करा म्हणजे वजाबाकी किती आली 1000. म्हणून याचं उत्तर येतं 5500. अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं सोडवता येतात. अतिशय सोप्या ट्रिक्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. पुढील व्हिडिओ जर पाहायचे असतील अनेक ट्रिक्स पाहायचे असतील तर मैत्री मॅथ्स चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि भविष्यात येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.